शुभ सकाळ सर्वांना. माझे नाव मंगेश, 8वी अ वर्गात सूत्रसंचालन करत आहे. प्रतिज्ञा. शब्द बोलणं सोपं असतं, पण त्यावर ठाम राहणं हेच खरं सामर्थ्य असतं. तर मी प्रतिज्ञा घेऊन पंढरीला आमंत्रित करतो. प्रतिज्ञेसाठी तयार व्हा. प्रतिज्ञा सुरू करा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा वाईट होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या लोकांचा आणि गुरुजनांचा वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे जन्मलो यांच्याशी निष्ठाची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण. मोठे होण्यासाठी उंची नाही तर उंच विचार, चांगली प्रेरणा होईल. त्यामुळे चांगल्या मार्गावर जाण्याची दिशा देत आहे. तर मी सुविचार घेऊन यशला आमंत्रित करतो. सुप्रभात सर्वांना. माझं नाव यश. मी आजचा सुविचार प्रस्तुत करीत आहे. सुविचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणूस जन्माने महान नसतो तर कर्माने महान असतो. धन्यवाद. तुमचा दिवस सुखाचा जातो. विज्ञानाची चालू असलेली प्रगती, देश कोणत्या दिशेला जातोय, घराबाहेर काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. हे सर्व काही जाण्याचं ज्ञान बातम्याद्वारे कळतं. तर मी बातम्या घेऊन सुमितला आमंत्रित करतो. सुप्रभात सर्वांना. आजच्या बातम्या 8वी अ कडून. 1. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा सलग 4था विजय. सरफराजने काढले 157 धाव. 2. भारताने जपानला मागे टाकले. आता भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. 3. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन. 4. मॅग्नस कार्लसनचा रेकॉर्ड जिंकला 9वा विश्व क्रिकेट स्पर्धा. 5. 11 जानेवारीला भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात. धन्यवाद. आपला दिवस मंगलमय हो. माहिती. कोणत्याही वस्तूची, विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये उत्सुकता जागृत असते. तर मी माहिती घेऊन सुदर्शनला आमंत्रित करतो. सुप्रभात सर्वांना. आजची माहिती वर्ग 8वी अ कडून आहे का. जागतिक अंतर्मुख दिन दरवर्षी 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. जो अंतर्मुखी लोकांचे स्वभाव, त्यांची अनोखी शक्ती आणि समाजातील योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करतो. त्यांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या शांत स्वभावाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. धन्यवाद. आपला दिवस सुखाचा जातो. तलवारीच्या धारेपेक्षा बुद्धीची धार मोठी असते आणि ज्याच्याकडे ज्ञानाची सुधुरी असते त्यांची जगाची चर्चा असते. तुमच्या सामान्य ज्ञानाची कसोटी पाहण्यासाठी मी मनमतला आमंत्रित करतो. सुप्रभात सर्वांना. माझे नाव मनमत. मी आज चित्रसंचालन प्रस्तुत करीत आहे. माझा पहिला प्रश्न 11वी सत्रासाठी. भारतीय हवाई दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. आपले उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर आहे 1932. माझा दुसरा प्रश्न निलगिरी सत्रासाठी. भारतातील सर्वात लांब समुद्री किनारा कोणत्या राज्यात आहे. बरोबर उत्तर आहे गुजरात. माझा तिसरा प्रश्न शिवाजी सत्रासाठी. भारताच्या ध्वजातील पांढऱ्या रंगाचा अर्थ काय आहे. आपले उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर आहे शांती आणि शिस्तीत. माझा चौथा प्रश्न उदयगिरी सत्रासाठी. कोणत्या शहरात भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. बरोबर उत्तर आहे मुंबई. माझा पाचवा प्रश्न सर्वांसाठी. कोणत्या राज्यात जगातील सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्माण होते. बरोबर उत्तर आहे तमिळनाडू. धन्यवाद. आपला दिवस सुखाचा जातो. आता मी कालच्या मोडीला त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आमंत्रित करतो. Respected Principal Sir, Senior Teacher Gaikwad Sir, today's MOD Munarkar Sir, all the teachers and dear friends and students. Good morning to all of you. Good morning, sir. So, as a study, I was given the activity conducts
गुरु येणारा काळ असतो, कारण हा काळ जो शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही. तर अशा या चांगल्या विचारासह मी जाहीर करतो की आजची प्रार्थना सभा इथे संपन्न. धन्यवाद. तरी मी प्राचार्य सरांना अशी विनंती करतो की त्याला पुष्पगुच्छ देऊन त्याला त्याच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा द्याव्या.